पीठ थोडं मऊ करतोय आपण आता. हे बघा, असं पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं. चार पुडी चपाती करतोय आपण. तवा गरम झालाय, चपाती शेकून घेऊ आपण आता. तुम्ही जर नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका. चपाती बघा आपली छान झाली. आता थोडं तेल लावू वरून. हे बघा, थोडं एक पडी तेल टाकतोय आपण. एक चमचा जिरे, बारीक कट केलेला लसूण, असे लांब चिरून घेतले कांदे. 2 कांदे घेतले. कांदे लवकर शिजले पाहिजेत म्हणून थोडं मीठ टाकून घेतोय आपण, चवीनुसार मीठ. शिमला मिरची, टोमॅटो, 2 टोमॅटो, वटाणे आणि कोथिंबीर. आता या भाज्या आपण थोडे शिजवून घेणार आहे, जास्त नाही शिजवायच्या, थोडे परतून घेऊ 2-3 मिनिटं. पाव चमचा धणे पावडर घेतोय. एक चमचा मिरची पावडर, थोडा गरम मसाला पाव चमचा, पाच मिनिटांसाठी आपण आता झाकून ठेवणार आहोत. चपाती ठेवून घेतली आपण. शिल्लक राहिलेल्या पिठापासून नाश्ता कसा बनवायचा हे बघा. चपाती करून घेतली. गॅस थोडा मीडियम ठेवलेला आहे. हा पिझ्झा सॉस आहे तो लावून घेऊ आपण आता. सॉस लावून झालाय. आता या भाज्या मिक्स केलेल्या आपण आता या भाज्या लावून घेऊ. साईडने थोडंसं तेल फिरून घेऊ आपण. बटर असेल तर तुम्ही बटरचा वापरही करू शकता. मुलांना भूक लागली आणि झटपट नाश्ता बनवायचा असेल तर हा असा नाश्ता तुम्ही नक्की करून पहा. चीज टाकून घेतोय आपण आता.
बघा पूर्ण चीज किसून झालंय. आता ते मेल्ट होईपर्यंत आपण 2 मिनिटं ठेवणार आहोत. आपला चपाती पिझ्झा आता तयार आहे. चिली फ्लेक्स टाकून घेतोय आपण आता आणि थंड झाल्यावर कट करून घेऊ. कट करून घेतलाय पिझ्झा आपण, पाहू शकता तुम्ही. हे बघा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.